आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। विविध प्रलंबित प्रश्नासाठी वर्ग 4 श्रेणी कर्मचारी लवकर पुकारणार राज्यव्यापी संप। 23 ऑक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयामधील सभागृहामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची आढावा बैठक संपन्न झाली। बैठकीला प्रमुख पारदर्शक म्हणून राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटनेचे राज्य अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांची उपस्थिती होती। यावेळी परभणी जिल्ह्यातील वर्ग 4 कर्मचारी यांच्या वतीने भाऊसाहेब पठाण यांच्या शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून भव्य सन्मान करण्यात आला। यावेळी मंचावर महाराष्ट्र शासन नर्सेस फेडरेशनच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुजाता कांबळे, कॉम्रेड सय्यद अजर, चंदा खंदारे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख सिराज यांची उपस्थिती होती। यावेळी मार्गदर्शन करताना भाऊसाहेब पठाण म्हणाले की चतुर्थ श्रेणी आरोग्य कर्मचारी यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहे, त्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे सुरू आहे। आरोग्य कर्मचारी यांची प्रमुख मागणी म्हणजे पदोन्नती, जॉब चार्ट, जुनी पेन्शन, सेवा निवृत्तीनंतर त्यांच्या पाल्यांना 1981 च्या शासन जी अनुसार सेवेत सामावून घेणे, वेतन 15,000 रुपयावरून केंद्र शासन प्रमाणे 18 रुपये बेसिक, सेवा ज्येष्ठते संबंधित प्रश्न, सफाई कामगारांच्या लाड पांगेमध्ये सर्व जातीचे पाल्यांना लाभ, शासनाने सेवेत निवृत्तीनंतर सेवेत सामावून घेणे, तसेच वर्ग 4 कर्मचारी यांना दुसरा व चौथा शनिवारी सुट्टी देणे अशा महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आली। कर्मचारी यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघेल आणि संघटनेच्या लढ्याला नवा वेग मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख सिराज, श्रीकांत चव्हाण, अनवर चाऊस, रमेश मुटेकर, अरबाज शेख, गजानन घुगे, अमोल सैनिक, गजानन जावळे, शाहरुख खान, राजू दिल्लोड, चंदा खंदारे, सय्यद अजर, शेख मुख्तार, सय्यद फहीम, प्रशांत राठोड यांनी परिश्रम घेतले। परभणीला याचं कारण असं होतं का खूप दिवस झाले आज कार्यक्रम दौरा नव्हता, पण मी म्हटलं आपल्या लोकांची भेट होईल या माध्यमातून आला आणि सिराजभाईने मीटिंगच ठेवली। त्या मीटिंग ठेवली म्हणजे जे आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, पहिला जिव्हाळ्याचा प्रश्न आमचा बेसिकच्या बाबतीत आहे की जे आज 15,000 बेसिक आहे आणि सेंट्रल प्रमाणे 18,000 आहे, ते पण आम्हाला लागू व्हावं ही महत्वाची मागणी आहे। आणि आमचं जे आरोग्य खात्यामध्ये जे काम आम्हाला देण्यात येत आहे तर आमचा पदप्रमाणे आम्हाला काम द्यावं ही आमची महत्वाची मागणी आहे। दुसरी मागणी आमची विनाट करावं ही एक मागणी आमची आहे। आणि 14 एप्रिल 81 चा एक GR होता, रिटायर झाल्यानंतर त्यांचे पाले लागत होते, अचानक सरकारने ते बंद केलं, पुन्हा चालू करावा ही मागणी आहे। आणि वारसा हक्काच्या बाबतीत वारसा हक्क जे लाडपांगी समिती आहेत आरोग्य खात्यामध्ये, सगळे आरोग्याचे कर्मचारी घाणमध्ये काम करतायत, ते लाडपांगी समितीचा लाभ सर्व आरोग्य कर्मचाऱ्याला मिळावं एक आमचा इथे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आणि भविष्यामध्ये मेडिकलचा आहे आमचा, या पोलीस खात्यामध्ये जसं कॅश पेमेंट त्यांना मिळतोय तसं आम्हाला पण मिळावं। आणि 2005 चा विषय आमचा 90% शासनाने सोडवलं, थोडा राहिलाय, त्याच्या सर्व जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आम्ही हिवाळी अधिवेशन मध्ये मोठा महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना मिळून 17 लाख कर्मचारी आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि आंदोलन मध्ये आमचं जे जिव्हाळ्याचे प्रश्न आरोग्य खात्याचे असेल, इतर खात्याचे असेल, हे सगळ्या मागण्या घेऊन आम्ही त्याच्यात आम्ही मांडणार आहोत। आमचा बेसिकचा प्रश्न महत्वाचा आहे, पगाराचा प्रश्न महत्वाचा आहे आणि कामाप्रमाणे पदाप्रमाणे काम आम्हाला मिळावं हे प्रश्न घेऊन आम्ही टोटल 17 लाख कर्मचारी हिवाळी अधिवेशन मध्ये आम्ही मोर्चा काढणार आहोत अशी मी तुम्हाला कर्मचाऱ्यांना काय आवाहन कराल यानिमित्त? मी असे आवाहन करेल की आपला हिवाळी अधिवेशन आता 2 महिने बाकी आहे, तोपर्यंत जिल्ह्याच्या अध्यक्षांनी आपला जिल्हा तालुक्यात जाऊन मजबूत करावं। आणि जेव्हा तालुका मजबूत होईल तर जिल्हा मजबूत होईल, आणि जिल्हा मजबूत झाला तर महासंघ मजबूत होईल, महासंघ मजबूत झाला तर महाराष्ट्रासमोर त्याला जाता येईल। आणि प्रत्येक मागण्याचा आपल्याला 100% मागण्यात नाही 50% आपले सुटतीलच। आणि शासन कर्मचाऱ्याच्या बाबतीत आज फेवरली आहेत असं नाकारता येणार नाही, पण तू आता मागच मीटिंग माननीय मुख्यमंत्री देणार होते, पण इतका मोठा आपल्यावर संकट आला तर त्या संघटनेतून सरकारला मदतीचा हात वर्ग 4 कर्मचाऱ्यांनी
50 कोटी रुपयाची मदत दिली. इतका मोठा मनाचा पण क्लासपूर आहे. शासनाने ते स्वीकारली आणि स्वीकारल्यानंतर वर्ग 4 संघटनेचे आभार पण मानले. तेव्हा 50 कोटी रुपये एक दिवसाचा पगार दिल्याबद्दल. आणि आम्ही शासनाच्या अशा वेळेस आम्ही बाजूने असल्यामुळे आमचं जे आंदोलन आम्ही पुढे ढकललं आणि निश्चित सरकार आम्हाला मदत करेल आणि पूर्वी या सरकारनं मदत केली आणि आता करतील आणि आमचे प्रश्न सोडवतील वर्ग 4चे अशी मी त्यांनाही विनंती करतो आणि अपेक्षा करतो. साहेबांनी आम्हाला एवढा वेळ दिला आणि आम्ही पण मग आता साहेब आलेच म्हणल्यावर मग त्यांच्याकडे मागण्या काय, आमच्या तर मागण्या भरपूरच आहेत. मग आम्ही साहेबांकडे आमच्या मागण्या पण मांडल्या आणि साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की येत्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये तुमच्या मागण्या आम्ही नक्की सोडून देऊ. आणि आम्हाला साहेबावर पूर्ण विश्वास आहे की साहेबांनी जे आम्हाला वचन दिलं साहेब ते पूर्ण करतील एवढं. आणि मी परभणी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना पण अवगत करतो, आवाहन पण करतो की त्यांनी संघटनेसोबत बळकटीनं म्हणजे सोबत राहावं. आणि जे कोरोनामध्ये काम केलेले कर्मचारी आहेत त्यांना पण शासनाकडे अशी मागणी करायची आहे की NHM मध्ये त्यांनी पहिलं काम केलं होतं, तर NHM मधल्या लोकांना शासन परमट करत आहे. मग यांना पण परमट करा किंवा मग NHM मध्ये तरी सामावून घेतलं पाहिजे. असं ते लोक पण आता त्यांनी आपल्याला खांद्याला खांदा लावून जी महामारी आली होती त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, तर मग त्यांना पण काहीतरी शासनाने लाभ दिलं पाहिजे. आणि कोरोनामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसच्या लोकांनी केलंच पण परमट लोकांनी पण काम केलं, मग त्यांना पण एखादं इन्क्रीमेंट तर शासनाने द्यायला पाहिजे होतं. शासनाने काही दिलं नाहीये, तरी शासनाची भरपूर कर्मचाऱ्याबद्दल उदासीनता दिसत आहे. आणि आमचे काही जे आरोग्य विभागामध्ये भरपूर ठिकाणी काही अधिकारी असतात, काही MS लोक असतात, ते कर्मचाऱ्यावर भरपूर दबाव टाकून त्याच्याकडून कोणतंही काम करून घेतात. तर असं पण व्हायला नाही पाहिजे, असं पण आम्ही साहेबाला विनंती केलेली आहे. तर साहेब आता इथून मुंबईला गेल्यावर संचालक असो किंवा आरोग्यमंत्री असो किंवा मग मुख्यमंत्री असो यांच्यासोबत मिटिंग घेऊन आमचे मुद्दे नक्कीच मांडतील आणि आम्हाला नक्कीच त्यांच्या मार्फत आम्हाला यश मिळेल असंच मी एवढं साहेबाला पण विनंती करतो व एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी वेळोवेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, त्यांच्या अडचणी सोडवलेल्या आहेत आणि मी त्या पाहत आलेले आहे. आमच्या सिनियर लोकांच्या तोंडूनही त्यांचं ऐकलेले आहे मी. आणि त्यांच्या ज्या ह्या मागण्या आहेत त्या योग्यच आहेत आणि ज्या जिल्हा स्तरावर त्यांना जे काही मदत लागेल त्याला आमचा नर्सेस फेडरेशन संघटनेचा पाठिंबा आहे.